अक्कादेवी धरण पर्यटकांनी फुललं। वर्षा सहलीसाठी हक्काचे आवडते ठिकाण म्हणजे निसर्गरम्य चिरनेर आता धुक्यात हरवून जात आहे। पावसाने सुरुवात केल्याने निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्यात असणारे अक्कादेवी धरण भरून वाहू लागल्याने रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह येथील झुळझुळ वाहणाऱ्या व फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पर्यटकांच्या वर्दळीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले। उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गाव अर्थात 25 सप्टेंबर 1930 रोजीचा ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेला स्वातंत्र्य लढा अक्कादेवी धरणाच्या जंगल परिसरातच झाला। याच ठिकाणी असणारे हे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे। वर्षा सहलीसाठी दर रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत। अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे। शहरी पर्यटकांना डोंगरखोऱ्यातील आदिवासींचे जीवन कसे असते याचे यथार्थ दर्शन त्यांना येथे घडत आहे। निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग्य मेळ या ठिकाणी गेल्यानंतर साहजिकच अनुभवास येत असल्यामुळे धोकाविरहित हे धरण आहे। चिरनेर गावाजवळ हे धरण असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गावातील व्यावसायिक चायनीज फूडप्रमाणे खाद्यपदार्थ देखील सहज उपलब्ध होत आहेत। धरण क्षेत्राच्या अगदी मध्यभागी दगडी बांधीव विहीर असून या धरणाचा परिसर अत्यंत विलोभनीय व सुखावणारा आहे। ऐतिहासिक व तीर्थक्षेत्राचा वारसा लाभलेल्या चिरनेर गावात आलेल्या अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह प्रथम श्री महागणपतीचे दर्शन घेतले, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले। अक्कादेवी धरण परिसरातील निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटत झुळझुळ वाहणाऱ्या अक्कादेवी धरणातील पाण्याचा मनसोक्तपणे आनंद घेतला। यावेळी हा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता। तरी चिरनेर ग्रामपंचायतीने या परिसराचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नवी मुंबई येथील पर्यटक स्वाती पाटील यांनी व्यक्त केली आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर।